अश्विन तिकडे जाऊ दे गाडी समोर घे समोर दिसतेच थांबा सुरू चला बैठक पार पडलेली आहे. काय माहिती आहे अशा पद्धतीने सोयी सुविधा आहे. 14 तारखेला साजरे होणारी आंबेडकर जयंतीच्या पूर्वतयारीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व संघटनेचे प्रतिनिधी अधिकारी आणि मी स्वतः आम्ही एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये शासनातर्फे जे काही सुविधा पुरवल्या जाणार आहेत त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी देण्यात आलं. ज्या अनेक सूचना ज्या वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी होते त्या चैत्यभूमीशी संबंधित अधिकारी म्हणजे काही पदाधिकारी होते त्यांच्या सूचना आपण मागवल्यात. यावेळेला चैत्यभूमीवर 13 तारखेला आपण एक मोठा ड्रोन शो करतोय. जवळपास 2000 ड्रोनने बाबासाहेबाची प्रतिमा हे आकाशात आपल्याला पाहायला मिळेल. अशा वेगवेगळे उपक्रम यावेळेला आपण घेतोय. 14 एप्रिलच्या माध्यमातूनच हा पूर्ण महिना वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे. आता या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेल्या वर्षी जे काही मंजूर झाले होते त्या 1200 कोटी रुपयाचे हॉस्टेल त्यांचे भूमिपूजनाचं कामसुद्धा या महिन्यामध्ये सगळीकडे सुरू होणार आहे. आंबेडकर जयंती ही सर्व लोकांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने कशी साजरी करता येईल त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्यात. मला वाटतं ही आंबेडकर जयंती आणखीन जोशात आणि जल्लोषात व्हावी हा सरकारचा मानस आहे आणि त्या पद्धतीनेच ही जयंती साजरी होईल. पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे का? पुतळ्याच्या इंदू मिलच्या पुतळ्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. मी लवकरच त्या मुख्यमंत्री साहेबांसुद्धा निर्देश दिले की आपण सुद्धा जाऊन पुन्हा एकदा पुतळ्याची पाहणी करा. मी सुद्धा नोएडाला जाऊन पुतळ्याची पाहणीसुद्धा करणार आहोत. त्या जो आर्टिस्ट बनवतोय ह्या युद्धामुळं काही माल यायला जो काही विलंब होतोय त्यासाठी त्याचे काही रेट वाढलेले आहेत त्याला सुद्धा आपण मदत द्यायचा प्रयत्न करतोय. शासनाने त्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे. म्हणून पुतळ्याचं काम कुठे थांबणार नाही. डिसेंबरपर्यंत हे पुतळा इथं बसवण्याचा आमचा मानस आहे. त्या पद्धतीची आमची तयारी चालू आहे. किती भावंदाचं असं झालेलं आहे एखादा पुतळा बनवतो असताना काम झाल्यानंतर पैसे नाही तर कामाचे ॲडव्हान्स पैसे आम्ही त्या एजन्सीकडे दिलेले आहेत. म्हणून पैशाची कुठेही कमतरता नाही आणि पैशासाठी कुठेही काम अडणार सुद्धा. साहेब आज अंजली दमानेने एक आरोप केला आहे ज्याच्यामध्ये रुपाली चाकणकर नंतर खालोखाल एकनाथ शिंदे साहेबांचे सर्वाधिक फोन हे खरात भोंदूबाबावर असल्याचा दावा केला आहे. याच्यातनं अनेक वेगवेगळे राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना दिसून येतोय. 20 मिनिटं बोलले हे बघा मी पहिल्यापासून सांगतोय की भोंदू बाबा जो खरात आहे त्याला त्याचा तपास पोलीस यंत्रणा करते. एक महिला अधिकाऱ्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आणलेलं आहे आणि अत्यंत योग्य पद्धतीने त्या चौकशी चालू आहे. त्याचा पर्दाफाश करण्याचं काम करत आहेत. हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही तर अनेक प्रकरणामध्ये अडकलेला आहे. बलात्कारच आहे का? नाही. तर मनी लॉन्ड्रिंग आहे का? नाही. तर आणखीन काय काय आहेत? अहो काही लोकांनी जीव दिल्याचे सुद्धा काही प्रकरण समोर येत आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हे राजकारणाकडे त्याला टर्न देऊ नका. मला काही वेळेला असं वाटतं की ते खरातला आपण वाचवतो की काय. म्हणजे आरोप प्रत्यारोप कुणावर होतात ज्यांनी खरा गुन्हेगार आहे तो बाजूला आणि इतरांना आरोप जे काही चौकशीत समोर येईल मग कोणत्याही पक्षाचा असू द्या कोणताही नेता असू द्या त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. म्हणून त्याची चिंता करू नये ना. आता रोज एकच विषय चालू आहे खरात आणि त्याच्या संबंधित असलेले पुढारी. अहो पुढारी काय असेल अधिकारी काय असेल जो जो त्या पापामध्ये सहभागी असेल सर्वांवर कारवाई ही केली जाणार आहे. म्हणून त्याची चिंता कुणी करू नये. एवढे जास्त एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, आशिष शेलार या सगळ्यांचेच कॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुठेतरी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी होती. 100% जे जे त्या गुन्ह्यामध्ये संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून तर थोडं वाट तर पाहिली पाहिजे. कशाचे फोन होते काय होते अनेक बरोबर माझ्याबरोबर फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार जर असेल तर मलाही जेलमध्ये गेलं पाहिजे ना. मी पण
मी कुणालाही असं स्पेअर करा असं म्हणतच नाही आम्ही, परंतु त्या खरात आणि ज्या पद्धतीचे गुन्हे केलेत, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या भयानक गुन्हे करणारा हा पहिला गुन्हेगार असावा. म्हणून त्याच्यावर एवढी कडक कारवाई झाली पाहिजे. ही जशी सगळ्यांची इच्छा तशी आमची सुद्धा इच्छा आहे. सामान्यतः आरोप करतात आणि सोबत अंधारेताई पण आरोप करतात. त्या म्हणतात की एका मोठ्या मंत्र्याच्या फोटोवरती फुली मारली, मुख्यमंत्र्यांचा फोटो होता, त्या तपास करा. अहो एकदा तपास तर करू द्या. एका दिवसामध्ये सगळं काही खाली होणार नाहीये. तपासाला थोडा टाइम लागतोय, ते थोडा टाइम लागू द्या. थोडी कळ काढा, सर्व गुन्हेगारचा सर्व पर्दाफाश होईल. ठीक आहे.